कशामुळे दिली चुकून माझ्याकडे पैसे गावले. लक्षात ठेवा. आयफोन म्हणून काय पाच बी दिसणार रे थेंब. गाबडी गेल्यात पुढं. की बुट घाल लवकर राधा. तर काय लाका किती लाका नाटलायस. नाटापाटा कमी करवायच मग लाका बोट बीट घालू ना पोस्ट मध्ये निघाला एकदम. सो गाईज पुन्हा एकदा नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये सरच तुमचं स्वागत. तर आज आम्ही निघालो फोटोशूटला. तर पाटलांचा बर्थडे जवळ आला त्यासाठी आम्ही करतोय फोटोशूट. उद्याच यश मग तिकडून पाटील आलेत बघा. तर आम्ही निघालूया फोटो काढाय. लवकर आण. आजचा ब्लॉग आज शेवटपर्यंत बघा. ब्लॉग मागचा तुम्ही बघितला असेल तर बघा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. इकडे कपडे बघा काय लाका कपडे घेतले चेतन. हिला काय पुरगीच्या वरच करत अवघडे पोराचं लय. असू दे जाऊ दे आपलं ते. आता तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आजचा. तर भेटूया पुढे. तर पाटलांनी घेतली त्यांची मंजुळा. तर आपली इथं हॉर्नेट मागं विरेन बसलाय. पाटील करायचं ना शूट. हा फोटोग्राफ. पाटलाचा बर्थडे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कसं झकास मध्ये. सुरुवात माझ्याकडूनच ब्लॉकला. मग तुझ्याकडनं सुरुवात झाली पाहिजे. थांब की पोचू दे तर त्याला. पोरींच्या वर नटलाय गडी. मग चला फौजी आहे भावी फौजी आहे आपला. चला ये लग्नाला निघाला. छत्री घ्यायची का जाऊ कसला दिसते गॉगल बिगल टाकून काळा काळा ये घेऊन. महत्वाची गोष्ट आहे. अशा रीतीने पाऊस येतोय. आम्ही थांबलो गाबडी गेल्यात पुढं आणि म्हणते या पुढं थांबू. इथं आम्हाला पाऊस लागतोय त्यांना काय वाटतं झालंय. ह्या गाड्यानं माझ्याकडे गाडी दिली चालवाय. पाऊस मला लागतो त्याला लागा ना त्यामुळे म्हणते जाऊ दे. मी तरी पण थांबलो इथं. तर मी सांगा बरोबर आहे का ना माझं चुकीचं आहे. नाही माझं बरोबर आहे. नाही माझं बरोबर आहे. पुढनं गाडी ती विषय हॅल्प करून अस्माशाला मी थांबली काही. टाक टाक पेट्रोल टाक. उघडते का तुला. वत ताजा ताजा माल हे. गाडीत पेट्रोल पाहिजे. पेट्रोल शिवाय सगळं काम नसतं. ब्लॉग बघा हो तुम्ही शेवट मजा येणार आहे पाटलांची. तर बंद. गाईज आता आम्ही पोचलो या किल्ले चंदनगडच्या पायथ्याला. गाडी बुक करायला. आता म्हणलं त्याला संपलं तरी म्हणलं पाटील मागं राहिलं आमचं. पाटील पण आलं पाटलांची वाट बघत बसल्या. त्याला आम्ही पण टाकून आले त्याला सुट्टी नाही. पाऊस पाऊस तुम्हाला दाखवतो बघा माग दिसतोय. नाही दिसला. धोक्यात पाऊस आहे ना. तुझा आयफोन म्हणून काय पाच बी दिसणार रे थेंब. मग दिसणार की बाबा. त्याने क्लॅरिटी वाढून बघा तुम्ही. क्लॅरिटी वाढवायची नाही माहित नसेल तर सांगा मला त्यावेळी पुढे बनवतो. ए थांबे मला पण किती तरी क्लॅरिटी वाढवली. ये रे कसं काय मंडळी. तर आत्ता मी पोचलो या चंदनगडाच्या पायथ्याशी. म्हणजे आपलं ह्याच्या पलीकडे गाव आहे. हे दिसतंय ना किल्ला. हे किल्ला या तर ह्याच्या पलीकडे आपलं गाव आहे. तर आता आपण ह्याच्या अलीकडे आलोया म्हणजे ह्या बाजूने आलोया. कारण की इकडं असलं फोटोशूट सारखं आहे. म्हणजे लोकेशन चांगलं या. परत असे कमानी विमान तुम्ही बघताय मागा असं काय काय बांधलंय. त्यामुळे आपण इकडं आलोया. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि पाटील बघा पाटील तिथं पोचलेत आपलं पाटील. आणि पुढे जाऊन बघू आपण कसं काय फोटोशूट करतोय. मित्रांनो आत्ता आम्ही आलो वर आल्याला आम्हाला बघा हो असा बोर्ड दिसला लक्षात ठेवा. तर मित्रांनो आता इथनं आम्ही जाणार वर. तर आता ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हे जी दिसतो तो आपला मोरा आहे. आपण मोराच्या पलीकडे आलोया. हे गाव दिसते तुम्हाला दुधनवाडी. इकडं इस्लामपूर काहीतरी आणि इस्लामपूर का काहीतरी नाव आहे गावाच्या. आणि इकडं आलो वर तर मंदिर आहे गणेश खिंडी. मग आपण थांबलेलो त्या बाजूला आपण सरळ वर आलोय. हे गाबडी इथे बसल्यात बघा आपली.
आपली पोरे जाऊ दे चला. टीर कांगो आणलंय पटलं काय लागा वाटी नाही नाही तुमची कशी काढून जमल. फोटो लावलाय म्हटलं कंगवा नको हा? बरोबर ना. बरोबर सांगितलं वे तुला काय म्हणत नाही तू. पावडर बी आणा होती काय नाही का म्हणा मी पावडर नाही आणू म्हणा. फोटोशूट आपला इच्छा नाही, बर्थडे निमित्त आहे. हा वाईस हा. आपला बर्थडे किती तारखेला आहे? तुझा बी माझ्या नंतरच आहे 2 दिवसांनी त्यामुळे आलाच बघ ते बघ की गोगला बघ कसं टाकलं बघ. हो 6 सप्टेंबरला ना तुझा. बघ किती कडे आहे. माझा त्याला झालं किती आता गोवा पावडर 2 महिने आणा अजून. सांगतोय. हा? ए विरेन मस्त आहे. काढला कॅमेरा बघा. विरेनचा कॅमेरा आहे. कुणाला जर फोटोशूट करायचं असेल सांगा रेटला देतो कॅमेरा येऊ. 250 रुपये कॅमेरा फोटो काढायचा. फोटो काढा नाही चित्राचा फोटो काढायचे पहिले तिथं काढायचं पहिलं हो तिथं मग तू फोटोग्राफर तू आपण काढू की ब्लॉग पण बनवायचं फोटो पण काढायचं रील पण बनवायचं सगळं करायचं एक साथ कसं जाणार का दोन. हो का येसचं काय काम बघा दुसऱ्यांची बुट्ट घालताय. जाय घाल. तिथलं काढत जाऊ अहो पाटील गावचं काय म्हणाय नको परत म्हणतेली नेणार आहे पण यशनं सगळं काम काय केलं काका. यश मुळे आलोय आम्ही. हा कामकाज केले सगळं. यश मारला माझा बर्थडे पण चला तुम्ही. चला तुम्ही तुमचं पण फोटो वाईज काढून घ्या. होय आता पडलो असतो मी डायरेक्ट पाय खाली गेला. आता बरंच फोटो काढला मी तुम्हाला साईडला. तुम्ही ना आमच्या जाता आर काढू की थांब इथं पाटले बघ कसं बसले की म्हणजे असं येते. समज रे तुला कॉड घालत अर्जिन नाही ती कॉड तू फोडून टाकशील. हो थांब काढू की जास्त. हा काढ तिथं काढवायचं. ते मंद माणसांना इकडे या इकडं या लवकर. तर आम्ही थांबलोय तिकडे थांबले ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ह्यो जो बघताय ना तुम्ही मागचा ह्यो चंदनगडे. चंदनगडाच्या आपण माहिती काय लिहिलं बघा पावलांच्या ठशांशिवाय येथे काही ठेवू नका. हे वाचा तुम्ही. आपण लय वाचन करत नाही मी वाचा. आजचा बघ फनी पण हे फनी अरे कहना क्या चाहते हो. हा ए पळ की पाटला आपटी नको. कॅमेरा आहे तो. राजाचा कॅमेरा म्हणते आपटी. राजा तू ब्लॉग बघत असला तर झाड त्याला चांगला घरी आल्यावर. तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही हे फोटोशूट सगळं झालंय आमचं तर घरी निघालोय. बघू जमलं तर व्हायचं घाटात फोटो काढणार आहे. बॅटरी जर मोबाईल चार्जिंग जर टिकलं तर आपण मला स्पष्टपणे दाखवतो. सर वळू गाडी लवकर. तर मित्रांनो आत्ता मी निघालो. अशा रीतीने तुम्ही आजचा ब्लॉग हा एन्जॉय करा. एन्जॉय म्हणजे फोटोशूट करायचं बाकी काय नाही. पाटील आमचं थंडत नव्हतं. हा आलं पाटील नुसतं पावसाचं काय पण हळू थांब ये पाऊस आला ये इथे फोटो काढायचा आम्हाला जरा व्हायचं. डांग पाटलांचा बड्डे डांग पाटलांचा बड्डे. कधी बर्थडे 4 दिवसावर काय होतंय कोंब उघडा बस. उघडा काय यार फोटोशूट करायचं. इकडे बघ चक्का चेतन आपल्याला वडापाव सांगतो या पण आपल्याला पार्टी मागतोय आपण पण लवकर त्याला पार्टी देणार आहे. देणार रे बाबा देणार नको टेन्शन घेऊ. 5 पार्टी आहे ती ह्याच्या कशाच्या बोल की कशाची सांगा आता. काय म्हणते 5 पार्टी मिळून एकच पार्टी ती कशाची. तुला त्याची पार्टी नको. आपण इथं वडापाव खाणार आहे तरी काका आपल्याला वडापाव देणार आहेत. काका तुम्ही कधीपासून काम करता इथं. 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली का. 3 वर्षापासून माझं काका 3 वर्षा आधीपासून इथं काम करतात म्हणजे 3 वर्ष त्यांना पूर्ण झाली. ते वडापाव तुम्ही जर इथं चंदनवंदनच्या पायथ्याशी आला का नाही रेतला वडापाव नक्कीच खावा. श्री गणेश स्नॅक सेंटर बघा इथं पहिलं त्यांचं दुकान आहे.
तर इथं आला का नक्की याचा वडापाव ट्राय करा. खूप मस्त आहे. आपण आता इथंच खाणार आहे वडापाव. तर आपल्याला वडापाव हे चेतनकडून भेटतात. या चेतन स्पॉन्सर झालाय आपला. चक्क त्यानं वडापाव सांगितलं. विशेष वाटतं या तुझ्याकडनं कधी आम्हाला माझ्याकडून लवकरच भेटणार आहे वडापाव. नाही आपण डाब्यावर जाऊ जेव्हा डायरेक्ट. मस्त या. तू तर मित्रांनो आता चेतनची आपण पार्टी खाल्ली. तर आता गड्यांनी मला आता बोला या क्या सीन है. पहिल्याचं नाव येणार आता 5 पार्टी तू काय ही छाट नाश्ता बाणे रे. पूर्ण सांगतो सगळं माहिती सांगी त्यांना हा कशामुळे दिली चुकून माझ्याकडे पैसे गावले म्हणून मी चुकून सांग की हा मला नाही मी फॅन पे उघडला. जरा पैसे फोन पे नाही फोन पे हा फोन पे नाही फॅन पे. फोन पे तुला माहितीये का बरं फोन पे पैसे होते बरं शॅम्पू मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. बोल ते वाढलं. तर त्यावर असं वाटलं नव्हतं मला पैसे 10-20 रुपये असतात वाटलं. पण जरा थोडं 40-50 रुपये निघलं. त्यामुळे यांना मी आता वडापाव सांगितलं. ती वडापाव सांगितलं खालं मग परत पचत नाही नाही पचते आपली पब्लिकली चांगली नाही पचत लय काही काही असते ती. आता वडापाव शेवटचा आपला लास्ट वडापाव. यश पाटील कसं वाटतंय. पाटलांनी तर काय दिलं नाही. 1 मिनिट थांबा 1 मिनिट थांब. हात काढ. पाटलांनी तर काय दिलं नाही. फोटोशूट पाटलांनी चाललंय. पार्टी आमच्याकडून घेते ती. तर काय म्हणायचं आणला चित्र काय म्हणे तुझं. खाऊ दे आम्हाला चुक पार्टी त्याकडून पार्टी बोकाड नाही तर कोंबडी दे. कोंबडी बघ ब्लॉग मध्ये बोलतोयस खोटं बोलतोय. अशा रीतीने चित्र रोख कॅश म्हणजे कॅश म्हणजे नाही ऑनलाईन दिले ती. ऑनलाईन थांब आवाज येऊ दे. आवाज आला तर पैसे गेले नाहीतर मी तुला इथं कामाला ठेवायचा. 60 रुपए फोन पे पर प्राप्त हुए. देवियों सज्जनों, धन्यवाद. मी पण दिले माकडा. माझं 100 रुपये पे झालं. तो 60 झाले ती. तर अशा रीतीने संध्याकाळ झाली. आता जातो फोटोशूट माकडाला काढत होतो. पण काय विषय आम्ही वडापाव पांढरा बूट घालायचा होता त्याला. पांढरा काढायचा होता बूट. घालायचं आहे विरायचे त्यामुळे शिवाजी नको ब्लॉग मध्ये फ्लॅश आणली ना. बघू एक तरी काढून बघायचं कसा येतो या. एक नाही काटा जायचं